नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण मागील व्हिडिओमध्ये 34 साईजच्या कटर ब्लाऊजची कटिंग पाहिली होती। आता आज आपण स्टिचिंग बघणार आहोत। तर मी ते गळ्याची रुंदी घेतली आहे 2 इंच। 34 साईजसाठी आपल्याला गळा घ्यायचा आहे 2 इंच आणि गळ्याची लांबी आहे 8 इंच। त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन अर्धा इंच प्लस करायचं आहे आणि खालच्या साइडने मी गळ्याची रुंदी घेतली आहे 2.5 इंच। आणि आता आपल्याला चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर मी इथे गळ्याला मटका हा शेप देणार आहे आकार। तुम्ही इथे कोणताही शेप देऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे। तर आपण जिथे मार्किंग केली आहे त्यावरूनच आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे गळा कट करून झालेला आहे। आता आपल्याला ब्लाउज पीसवर अस्तर जोडून घ्यायचा आहे। त्यासाठी मी ब्लाउज पीस हे सरळ टाकलेला आहे। आपल्याला ब्लाउज पीसचं कापड हे सरळ टाकायचं आहे। अशा पद्धतीने सरळ बाजू टाकायची आहे आणि त्यावर अस्तरही सरळ टाकायचं आहे। आणि आता आपल्याला गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे शिलाई देऊन झालेली आहे। आता आपल्याला कमरेच्या भागाला ही शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला कमरपट्टी ही वेगळी लावावी लागणार नाही। अशा पद्धतीने शिलाई दिल्यास आणि आता हे आपल्याला एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। गळ्याच्या साइडचे हे कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता छोटे छोटे गळ्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत। तर आता आपल्याला हे पाठीमागील भाग सरळ करून घ्यायचा आहे आणि गळ्याला फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे। तर पाहू शकता गळ्याला शिलाई देऊन झालेली आहे। आता आपल्याला कमरेच्या साइडला शिलाई देऊन घ्यायची आहे। कापड हे आपल्याला हाताने प्रेस करत शिलाई द्यायची आहे, कारण नंतर ब्लाउजमध्ये चुन्या वगैरे पडणार नाहीत।
तर आता आपल्याला पाठीमागील पूर्ण अस्तर ब्लाऊज पीसला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला पूर्ण अस्तरला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर पाहू शकता आपली पूर्ण भागाला शिलाई देऊन झालेली आहे। आता आपल्याला हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला त्याच्यात पाठीमागील भागाला टक्स, त्यासाठी आपल्याला कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे सेंटरमध्ये। आणि आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची आहे अर्धा इंच आणि टक्सची उंची घ्यायची आहे 4 इंच। तर एका साईडचा टक्स देऊन झालेला आहे, आपल्याला दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने टक्स देऊन घ्यायचा आहे। तर पाहू शकता दोन्ही साईडचे टक्स देऊन झालेले आहेत। आता आपल्याला लावून घ्यायची आहे गळ्याला लेस, त्यासाठी मी ते गोल्डन कलरची लेस घेतली आहे। तर इथे आपली लेसही लावून झालेली आहे। आता आपल्याला समोरील भाग शिलाई करून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता पाठीमागील भाग पूर्ण तयार झालेला आहे। तर अगोदर आपल्याला अस्तरचे भाग हे खालच्या साईडने टाकायचे आहेत सरळ। आपल्याला अस्तरचे गळ्याचे भाग हे समोरासमोर टाकायचे आहेत अशा पद्धतीने, आणि त्यावर ब्लाऊज पीसचे भाग हे सरळच टाकायचे आहेत। सरळ बाजू ही आपल्याला वरच्या साईडने करायची आहे आणि उलटी बाजू खालच्या साईडने ठेवायची आहे अशा पद्धतीने, आणि गळ्याचे भाग आपल्याला समोरासमोर ठेवायचे आहेत। आणि आता आपल्याला कटोरी टाकून घ्यायची आहे। कटोरी पण आपल्याला अस्तरच्या अगोदर टाकायची आहे समोरासमोर अशा पद्धतीने, आणि त्यावर आपल्याला नंतर ब्लाऊज पीसची कटोरी त्यावर सरळच टाकायची आहे। सरळ बाजू ही वरच्या साईडने आली पाहिजे, म्हणजे आपले कटोरीचे दोन्ही भाग एकाच साईडचे होणार नाहीत अशा पद्धतीने टाकल्यास। आणि आता आपल्याला या पूर्ण भागांना शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजेच अस्तर ही ब्लाऊज पीसला जोडून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे कटोरीला शिलाई देऊन झालेली आहे। आता आपल्याला समोरच्या भागाला शिलाई देऊन घ्यायची आहे।
तर पाहू शकता इथे आपली शिलाई दोन झालेली आहे. आता आपल्याला हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि कटोरीच्या समोरच्या दुसऱ्या भागाला अशाच पद्धतीने शिलाई दोन कापड कट करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला या दुसऱ्याही भागाला अशाच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे पूर्ण भागांना शिलाई देऊन झालेली आहे. आता आपल्याला कटोरी अटॅच करायची आहे. तर आपल्याला कटोरी ही खालच्या साईडने अशा पद्धतीने दोन्ही भाग एकमेकावर बरोबर जोडून ठेवायचे आहेत आणि अर्धा इंच इतकं अंतर घेऊन आपल्याला शिलाई द्यायची आहे. आणि कोणताही भाग आपल्याला जास्त ओढायचा नाही, आपल्याला सरळ शिलाई द्यायची आहे. आणि आपल्याला कटोरीला डबल शिलाई द्यायची असते. तर पाहू शकता एकदम छान कटोरी बसलेली आहे. आपल्याला कटोरी जोडत असताना कटोरीच्या भागाला व बाहीच्या भागाला डबल शिलाई द्यायची असते. आणि आता आपल्याला द्यायचं आहे कटोरीला टक्स. त्यासाठी आपल्याला हे दोन सेंटर एकमेकावर ठेवायचे आहेत अशा पद्धतीने. आणि आपल्याला इंच टेपने कटोरीच्या टक्सची रुंदी आणि उंची घ्यायची आहे. तर मी इथे रुंदी घेतली आहे 1.5 इंच आणि उंची घेतली आहे 2.25 इंच. कारण आपल्या ब्लाऊजची उंची ही कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला टक्सची उंची ही कमी घ्यायची आहे. जर ब्लाऊजची उंची जास्त असेल तर आपल्याला टक्सची उंची ही अर्धा इंच जास्त घ्यायची असते. अशा पद्धतीने आपल्याला त्रिकसमध्ये टक्स देऊन घ्यायचं आहे. तर पाहू शकता एकदम कटोरीचा गोलाकार आलेला आहे. याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडची कटोरी जोडून घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे मी दोन्ही कटोऱ्या जोडून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला लावायची आहे क्रॉस पट्टी. त्यासाठी मी इथे अस्तरच्या 2 क्रॉस पट्ट्या व ब्लाऊज पीसच्या 2 क्रॉस पट्ट्या कट केलेल्या आहेत. तर आपल्याला अस्तरची क्रॉस पट्टी ही अस्तरच्या बाजूने टाकायची आहे आणि ब्लाऊज पीसची क्रॉस पट्टी ब्लाऊज पीसच्या बाजूने टाकायची आहे आणि आपल्याला अर्धा इंच इतकं अंतर घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे. पाहू शकता आपल्याला जो एक्स्ट्रा भाग झालेला आहे तो आपल्याला कटोरीच्या साईडने कट करायचा आहे आणि क्रॉसपट्टीच्या साईडनेही एक्स्ट्रा झालेला भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची क्रॉसपट्टी बसवून घ्यायची आहे. ही पट्टी आपल्याला खालच्या साईडने ओढायची आहे आणि मधला भाग असा फोल्ड करताना आपल्याला ब्लाऊज पीसची क्रॉसपट्टी ही अस्तरच्या क्रॉसपट्टीवर ठेवायची आहे आणि आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे क्रॉसपट्टीला.
आणि आता आपल्याला क्रॉसपट्टीमधून गोटरीचा भाग बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि आता ही एक्स्ट्राची क्रॉसपट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला लावायची आहे समोरील भागाला पट्टी लावून घ्यायची आहे। आयपट्टी आणि हुकपट्टी बसवायची आहे। त्यासाठी मी ते 2.5 इंचाची पट्टी तयार केली आहे। ती अर्धा इंच इतका आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे व खालच्या साईडने आपल्याला ही पट्टी अर्धा इंच इतकी फोल्ड करून ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि आपल्याला एक्स्ट्राचं कापड हे कट करायचं आहे व आपल्याला पट्टी ही आता अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे। तर पाहू शकता आपली एका साईडची पट्टी बसून तयार झालेली आहे। आपल्याला दुसऱ्या साईडला पट्टी बसून घ्यायची आहे, हुक पट्टी बसून घ्यायची आहे। त्यासाठी मी ते 2 इंचाची पट्टी तयार करून घेतली आहे। तिला आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे आणि अर्धा इंच इतका अंतर आपल्याला फोल्ड करून खालच्या साईडने ठेवायची आहे पट्टी। अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि अर्धा इंच इतका अंतर आपल्याला घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे पट्टीला। आणि ही एक्स्ट्राची पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे। ही पट्टी आता आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करून आपल्याला त्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि नंतर आपल्याला ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करून त्यावर एक शिलाई देऊन घ्यायची आहे। तर आपली हुक पट्टी ही बसून तयार झालेली आहे। तर पाहू शकता आपल्या दोन्हीही पट्ट्या बसून तयार झालेल्या आहेत। आपल्याला आता गळा मोजायचा आहे। त्यासाठी मी ते जुनं ब्लाऊज घेतलेलं आहे मापाचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हुकाच्या बाजूने पट्टी बरोबर मोजून ठेवायची आहे या पद्धतीने। आणि जितका एक्स्ट्राचा भाग झालेला आहे गळ्याचा तेवढा आपल्याला कट करून घ्यायचा आहे मार्किंग करून। तर मी ते गळ्याला गोलाकार देत मार्किंग करत आहे। एक्स्ट्रा झालेला भाग हा कट करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडच्या गळ्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि मी ते गळा गोल आता कट करून घेणार आहे। तर पाहू शकता इथे गळा कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला गळ्याला बसवायची आहे पट्टी, गोट पट्टी। त्यासाठी मी ते 1 इंचाची पट्टी घेतली आहे, तिला अर्धा इंच इतकं फोल्ड केलं आहे आणि आपल्याला गळ्याच्या साईडने फोल्ड करून अशा पद्धतीने ठेवायची आहे व 2 रेषा इतका अंतर देऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे गोट बनवण्यासाठी। आणि आता हे एक्स्ट्राचं थोडंसं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत म्हणजे गोट व्यवस्थितशीर येतो। आणि आता गोटाची पट्टी आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करत त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे। तर पाहू शकता एका साईडचा गोट बसून तयार झालेला आहे। दुसऱ्या साईडचा गोट आपल्याला अशाच पद्धतीने बसून घ्यायचा आहे। तर पाहू शकता आपला दोन्ही साईडचा गोट बसून तयार झालेला आहे। एकदम गळा गोल आलेला आहे।